क्षमता आतापर्यंत 3 मॅचेस मध्ये आपण पाहिलेली आहे. पंचांचा देखील महत्त्वाचा रोल असतो स्पर्धा यशस्वी करण्यापाठीमागे आणि ती पंचांची पारदर्शक भूमिका सध्या हे दोन्ही आमचे अंपायर ऑफिशियल साकारत असताना त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम, आमचे ऑफिशियल ऑपरेटर धीरजजी भोईर आणि त्यांच्या समेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत आदित्यजी भोईर, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. क्वालिटी विथ अ क्लॅरिटी टेलिकास्ट, क्लीन अँड नीट क्लिअर टेलिकास्ट फ्रॉम टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट, त्यांचं देखील वेलकम आहे. सकाळपासून या परिसरातील सुप्रसिद्ध समालोचक ज्यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषेवरती चांगलं प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे, अजयजी घरत सर आपल्या समोर जॉईंट आहेत, त्या सर्वांचं वेलकम. आमच्या आयोजन समितीच्या वतीनं उपस्थित व्यासपीठावरती सर्व अतिथी, या परिसरातील उपस्थित सर्व लाडके क्रीडा रसिक, त्या सर्वांचं एकविरा स्पोर्ट्स नांदकर आयोजित स्वर्गीय पंडित स्मृती चषकात मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. ओपनिंग पेअर सध्या मैदानामध्ये आपण बघत आहोत. बॅटिंग करत असताना जर्मन गोवेची आतिश म्हात्रे आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत प्रतीक म्हात्रेला. पारंपरिक जोड आहे. जर्मन गोवे म्हटलं की बॅटिंग युनिट या टीमचं डीप आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आम्ही ते पाहिलं देखील होतं आणि सध्या या स्पर्धेमध्ये आता पहिला सामना त्यांची गाठभेट झालेली आहे. याच परिसरातील आणखीन एक ताकदवर बलाढ्य बलशाली संघ, संघर्ष करण्यासाठी ज्या टीमचं क्रिकेट जाणलं जातं अर्थातच गणेश 11 लोणाड. सामना सुरू होतो. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आपण देऊयात. 12:22 स्थानिक वेळ आहे. बरोबर 12:23 ला पहिला बॉल टाकला जाईल. लक्ष सुद्धा बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती ऋषिकेश. महत्वपूर्ण सामना सध्या सुरू होतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. पहिला बॉल स्ट्रेट बॅटनं वी फेस मध्ये फसला गेला फलंदाज. लॉंग ऑफला फिल्डर महेश पोचले डाऊन दी बॉल. वेल जस्ट टेकन. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. आतिश परत आहेत माघारी. परतलेले आहेत. फटका चांगला होता मात्र बॅकअप डीप मध्ये स्टेट करण्यात आलं होतं. वी फेस मध्ये लॉंग ऑफला सुंदर झेल पकडण्यात गेला महेश कडून. न्यू बॅटर आपण बघत आहोत धनराज भोईर. निर्णायक षटक डावाचं पहिला आणि पहिल्या षटकाची सुरुवात दमदार केली आहे. त्या ठिकाणी गणेश 11 लोणाड क्रिकेट संघाकरता गोलंदाज ऋषिकेशनं. न्यू बॅटर धनराजला आपण बघत आहोत. सध्या स्ट्रायकर एंडला बॅटिंग करण्याकरता पहिल्या बॉलवरती विकेट गमावली आहे बॅटिंग करणाऱ्या जर्मन गोवेनं. सो इथनं पार्टनरशिपची आवश्यकता आहे. गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमला भागीदारीची. गणराज आहेत न्यू बॅटर ऑन स्ट्राइक. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाताचा स्पर्श जरूर झाला मात्र बॉल अडवता आला नाही फिल्डरला. वाऱ्याच्या लाटांवरती सोडत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणराजच्या बॅट मधून धावफलकाची सुरुवात. पहिला मॅक्सिमम षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या ऑफिशियल स्कोरच्या माध्यमातून स्कोर करण्यात आलेली आहे. 6 या आकड्यावरती हे धावफलक आपण बघत आहोत. स्पेशल कॉइन टॉस साठी आपण बघत आहोत या स्पर्धेमध्ये यूज करण्यात येत आहे. एका बाजूला स्वर्गीय पंडित स्मृती आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फुलर लेंथ अक्रॉस द बॅटेड खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत फलंदाजाचा. सुरुवात कॉन्फिडेंटली गोलंदाजाची विकेट तदनंतर पलटवार करण्यात आला. मिडल ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती गणराजनं षटकारानं इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं देखील केलं मात्र त्याला देखील लगेचच शांत करण्यामध्ये यश आले. त्या ठिकाणी गोलंदाज ऋषिकेशला डॉट बॉल आपण बघत आहोत. नेदाव चेंडूची सांगता सध्या होत असताना डॉट बॉलची समाप्ती. ऑन साइडला पूलचा पॉवरफुल फटका. काऊ फेसला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हा आयएसआय ट्रेडमार्क ब्रँडेड दुसरा षटकार गणराजच्या बॅटमधून.
वरती कॉन्फिडंट काउंटर अटॅक काय असतो, पहिल्या चेंडूवरती जरी विकेट गमावली असेल तरी देखील धावफलकावरती त्याचा कुठलाही इम्पॅक्ट, त्याचा कुठलाही प्रभाव, परिणाम सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये. वेगाने धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न, गती देण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेस सध्या येताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी टॉप ऑर्डरचा बॅटर गणराजला 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून. यानंतर होणारा जो सामना आहे देवरुंगपाडाने त्यांना फाईट करेल खार्डी, दोन्ही टीमचे कॅप्टन. मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात खर्डी. शॉर्ट ऑफ गुड लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती आपण बघितला. मेरिटवरती खेळले असते तर धावा स्कोर करता आल्या असत्या, मात्र लॅक ऑफ लाईन जजमेंट आपण बघत आहोत. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर 12 धावा धावफलक होती. स्टील 1 टू गो. अजून एक चेंडू बाकी. निर्णायक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा ऋषिकेशचा हा निर्णायक स्पेल सध्या आपण बघत आहोत सुरू आहे. स्टील 1 टू गो. वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव येईल की नाही, धावेसाठी प्रयत्न सुरू होता. धावाधाव सुरू होती मात्र फलंदाजांना रोखण्यात आलेलं आहे. क्लिअर वाईड. येस, इट इज गाईडलाईनच्या बाहेर. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल, त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होता. धावेसाठी धावाधाव जरूर झाली, मानस होतं परंतु धाडस झालं नाही. बॅकअप आलं. मिळते ती फक्त वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाब्याच्या सुप्तीनं संघाची धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ते आतापर्यंत 13 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट बॅटनं, तो फसलेला आपण बघत आहोत. बरोबर बॅट्सबॉलला फॉलो केलं, चेस केलं गेलं. बॅट अँड पॅड मध्ये वेगवान फुलर लेंथ जो बॅटरला बीट करत असताना सरळ पाठीमागे निघून चालला. वाईड नंतर पुन्हा एकदा कमबॅक ऋषिकेश कडून. महत्वपूर्ण पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 13 धावा बनवल्या गेल्या एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर होणारा जो सामना आहे जय अंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात खार्डी 11 खार्डी. दोन्ही टीमचे कॅप्टन. मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. धावसंख्या आपण बघत आहोत 13-13. पहिलं षटक संपलेले 2 षटकार. या पहिल्या षटकामध्ये आपण बघत आहोत गणराजच्या बॅटमधून आले जरूर, मात्र डॉट बॉल पर्सेंटेज देखील त्याच्या अगेन्स्ट वाढलेली आपण बघत आहोत. काटेकी टक्कर. दोन्ही त्याच कॅलिबरच्या टीम, त्याच क्षमतेच्या टीम. त्याच कारणासह तुम्हाला या मॅच मध्ये प्रत्येक बॉलवरती चुरस ठस्सन क्रिकेट मैदानामध्ये डेफिनेटली पाहायला मिळेल. षटक दुसरं सध्या सुरू झालंय. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत अतुलला. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय अतुल. तेरा धावा सध्या धावफलकावरती. स्पीडअप करणं गरजेचं राहील, लक्ष असू द्या. गणेश 11 लोनाड थोडं फास्ट क्रिकेट केला. बरोबर 12-24 ला पहिला बॉल पडला या मॅचचा. 3 षटक 15 मिनिटात डेनी कॉस्टा डेनी हॅव तुम्हाला टाकून कंप्लीट करायचे. धावसंख्या 13-13. महत्वपूर्ण दुसरं षटक गोलंदाजीसाठी अतुलला आपण बघत आहोत. लेफ्ट हँडर बॅटर सलामीवीर सध्या मैदानावरती आतिश म्हात्रे स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. वाईडचा कॉल ऑन फील्ड अंपायर कडून. त्याचबरोबर येणारे ही महत्वपूर्ण 1 धाव. एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील. इट इज फ्रॉम बाईज. वाईड प्लस बाईज असे येणार आहे ह्या महत्वपूर्ण 2 धावा. 2च्या सोबतीनं धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ते आतापर्यंत 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. गणराजला आपण सध्या बघत आहोत स्ट्रायकर एंडला, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार या अगोदर आपण पाहिलेले आहेत. तो सध्या स्ट्रायकर एंडला. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. गुड थ्रो टुवर्ड्स विकेट कीपर एंड. ॲक्युरेट फेक करण्यात आलेले डीप मधून. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया अगदी झपाट्यानं त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ते आतापर्यंत 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. लेफ्ट हँडर बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला आतिश म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज होत असताना ऑफस्टंपच्या बाहेर फुलर लेन चेस करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र गाईडलाईनला ओलांडून चेंडू चाललाय. पंचांचा सिग्नल आला. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव
त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये आतापर्यंत 3 खर्च केलेले आहेत गोलंदाज जतुलनं. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती 17. स्विच हिट रिव्हर्स टीम लाऊड अपील करण्यात आलं होतं. विकेट किपर कडून मात्र उत्साह जास्त होता, अपील मध्ये आत्मविश्वास कमी होता. अनकॉन्फिडंट अपील रिजेक्टेड बाय मेन अंपायर. पंचांची अधिकृत स्वीकृती मान्यता त्या ठिकाणी आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता एक्स्ट्रा नंतर कमबॅक. धावसंख्या सध्या स्थिरावलेली 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. ऑन साइडला काऊ फेस मध्ये टर्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. आउटफील्ड फास्ट. लास्ट मुवमेंटला बॉल त्यांना भेदून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतिश मात्रेच्या बॅटमधून पहिला अतिशी फटका या मॅच मध्ये. हा पहिला 4 चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 21. 21 धावा याचबरोबर धावफलकावरती प्रयत्न करत होते फिल्डर, मात्र दोन्ही फिल्डर्सला बीट करत असताना बॉलने त्याचं अंतिम साध्य साधलेलं आहे. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचते पुढे ते 21. 21 या आकड्यावरती सध्या धावफलक. बॅटिंग करणाऱ्या जयमान गोवेचं स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा बरोबर 12:24 पहिला बॉल पडलाय. आतापर्यंत 8 मिनिटांचा वेळ घेतलाय त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या गलेश 11 लोणार क्रिकेट संघानं. ऑन स्ट्राइक आतिश मात्रे. फुलर लेन ड्राइव्ह केला कव्हर्स मध्ये. इनफिल्डचे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. पायानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न तो फसला. दुसरी धाव बनेल का? प्रयत्न तर चालवला होता नॉनस्टाक रेन वरून. बॅटर आतिश मात्रेनं मात्र त्याला रोखण्यात आलेलं आहे गणराज कडून. सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे ते बॅटिंग करणाऱ्या जयमान गोवे क्रिकेट संघाचे आतापर्यंत 22. 22 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल बाकी आहेत अतुलच्या स्पेलचे. ऑन साइडला फटका व्यवस्थित बाट वरती आला नाही. फिल्डर त्याचं जजमेंट चुकलं. त्याच्या हातातून बॉल फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 मास वरती ड्रॉप. कॅच ड्रॉप मिस्टेक आणि मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. चुकीला माफी नाही. हा चौकार. साधा सोपा झेल पकडण्याचा प्रयत्न फिल्डरचा मिड विकेटला तो फसला. जजमेंट त्याचं चुकलं. कॅच ड्रॉप. त्या मोबदल्यात बॉल सीमा पार. चौकार. आयुष्यमान वस आशीर्वाद सध्या प्रदान करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी बॅटर गणराजला 4च्या सहाय्याने धावसंख्या 26. ऑफ टर्मच्या बाहेर वेगवान फुलर लेंथ अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट जजमेंट आपण बघत आहोत. बॅटर घडून मिडल ऑफ द बॅट करू शकले नाही. चेंडूच्या रेषेपासून थोडे दूर राहिले. चौकारानंतर येणारा हा डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेसोबत दुसऱ्या षटकाचा समारोप सध्या होत असताना धावसंख्या आपण बघत आहोत 26-26. पहिल्या षटकात 13 खर्च करण्यात आल्या होत्या गोलंदाज ऋषिकेश कडून. 1 विकेट त्याला आल्या होती. या षटकात देखील 13 धावा खर्च केल्या अतुलनं, मात्र विकेटलेस तो राहिला. षटक 2 संपली. 26 उभारला गेल्या एका गटाच्या मोबदल्यात. पार्टनरशिप आपण बघत आहोत सध्या बिल्डअप झालेली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का बसला होता. बॅटिंग करणाऱ्या जयमान गोवेला सलामीवीर आपण पाहिलं प्रतीक मात्रे स्वस्तात परतला होता लॉंग ऑफला झेल देऊन. मात्र त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ही बेशकिमती भागीदारी आपण बघत आहोत. अतूट भागीदारी 2 फलंदाजांच्या दरम्यान, ज्या भागीदारीची गरज होती, आवश्यकता होती जयमान गोवेला. 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. थोडं फास्ट केला फोल्डिंग करणारा संघ गणेश 11 लोनाड. युवराज येतात गोलंदाजीसाठी. देवराज एससीडीच महत्वपूर्ण डावाचं षटक 3रं सध्या सुरू असताना जर्सी नंबर 63 गेटिंग रेडी ऑन इज बॉलिंग मार्क. सलामीवीर आतिश म्हात्रेला आपण बघत आहोत सध्या स्ट्रायकर एंडला. निर्णायक 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो संघ जयमान गोवे. देवराज बॉलिंग मार्कवर. निर्णायक षटक 3रं सध्या सुरू होतं लेफ्ट हँडर बॅटर आतिश म्हात्रेच्या विरोधात. पहिला चेंडू वेस्ट ऑफ बाईट. बीमर क्विक कॉल अंपायर कडून. विकेट किपरचं फंबलनेस आपण बघितलं. बॉल डायवर्ट झाला. त्यानंतर सिली कव्हरच्या दरम्यान कव्हरचे फिल्डर पोहोचतात. मिळेल ती बायच्या स्वरूपात 1 धाव. नो+1 ऍडिशनल 2 धावा. एक्स्ट्रा 2 धावा सध्या ऍड केल्या जातील बॅटिंग करणाऱ्या जयमान गोवेच्या खात्यात. आणि 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या पोहोचते पुढे ते आतापर्यंत 28. 28 धावा धावफलकावरती. फ्री बॉल. संधी आता निर्माण झाली आहे. वेल सेटर बॅटर सिक्सर किंग गणराजला. आणखीन एका परवेस टाईट बीमर. आणि आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही ॲज पर रूल. सो नवा बॉलर आता इंट्रोड्यूस करावा लागेल.
वेस्ट ऑफ वाईट पूर्णपणे नियंत्रण दोनही चेंडूवरती आपण पाहिलं नाही. देवाचा धावा आता जणू काही या मॅच मध्ये करावा लागेल की काय. फिल्डिंग करणाऱ्या गणेश इलेव्हन लोणारला हे देखील पाहणं उत्सुकाचं असेल. पहिला बिमल, त्यावरती 1 धाव, एक्स्ट्रा 2, तदनंतर फ्री हिट होता तो देखील बिमर आला. त्याच कारणास्तव ऑनफिल्ड अंपायरने गोलंदाजाला गोलंदाजी करण्यास सक्त मनाई केलेली आहे. डेंजर झोन मध्ये तो गोलंदाजी करतोय. त्याच कारणास्तव ICCच्या रूलनुसार आता त्याच्यावरती या सामन्यामध्ये तरी तुर्तास बंदी लावलेली आहे. धावसंख्या आपण बघत आहोत पोचते ती 9च्या साथीनं एका एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं 29. फ्री हिट कंटिन्यू असेल. न्यू बॉलर आता रिड्युसिंग ओव्हर मध्ये आपण बघत आहोत महेशला. महत्वपूर्ण षटक तिसरं, ज्याची सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, नाखुश झाली आहे गणेश इलेव्हन लोणार क्रिकेट संघासाठी. मात्र पाहिजे कशा पद्धतीने कमबॅक केले जाईल. फ्री हिट कंटिन्यू, संधी गणराजला. बॅकफुटवर आले, तदनंतर बॉल टर्न करण्यात आला ऑन साइडला, लॉंग लेग सीमा पार. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, 1 बॉल ओव्हर दी रोप. गणराजच्या बॅट मधून आलाय फ्री हिट वरती हा चौकार. रूम क्रिएट केला होता, अगोदरच पोझिशन बनवली होती. बॉलची लेंथ पाहिली, टप्पा थोडा मागे टाकण्यात आलाय, गती देखील थोडी कमी आहे. त्याच कारणास्तव खाली क्षेत्राची निवड करण्यात आलेली आहे. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून आपण बघत आहोत चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेनं गतिमान होत असताना या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण बघत आहोत पोचली पुढे ते आतापर्यंत 33 धावा दाफलकावरती. या षटकात धावसंख्येचा वेग सध्या वाढलाय तो बॅटिंग करणाऱ्या जर्मन गोवे क्रिकेट संघाचा. रन्स येत आहेत ही जमेची बाब आहे. लोवो फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक चेस करतात, मात्र त्यांना बीट करत असताना बॉल जाईल काऊ फेस मधून सीमा पार. लागोपाठचा दुसरा 4 गणराजच्या बॅट मधून. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे 37. फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे, क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो या मॅच मध्ये आतापर्यंत जपता आला नाहीये फिल्डिंग करणाऱ्या गणेश इलेव्हन लोणार क्रिकेट संघाला. फिल्डिंग मध्ये सातत्यानं फंबलनेस आपण बघत आहोत. कॅज्युअल अप्रोच फिल्डरचा. रन सेव्ह करणं गरजेचं असतं जेव्हा ॲज अ टीम युनिट पहिल्या डावामध्ये तुम्ही फिल्डिंग करत असता, कारण चेस करत असताना एक्स्ट्रा धावा, मिसफिल्ड मध्ये दिलेल्या धावा तुम्हाला डोकेडोकी नेहमीच ठरताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. स्क्वेअर लेग अंपायर सिग्नल, नो बॉल, आणि तदनंतर बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा पार. मॅक्सिमम गणराजच्या बॅट मधून आणखीन एक उत्कृष्ट उल्लेखनीय फटका. षटकार ऍट अ सेम साइड 6 फिल्डर प्लेस करण्यात आले. त्याच कारणास्तव हा नो बॉल आता कॉल केला गेलेला आहे. दैवत सरांच्या वतीनं सिग्नल आलेला आहे. फिल्डिंग मध्ये देखील ज्या पद्धतीची डसाल कामगिरी, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाच्या सजावटीमध्ये देखील थोडीशी नाउमेद कामगिरी आपण बघत आहोत. 6 फिल्डर एकाच बाजूला सेट करण्यात आले होते. त्याच कारणास्तव 9 चेंडू आणि त्यावरती येणारा हा षटकार. धावसंख्या पोहोचली पुढे 9+6, एकंदरीत 7 धावेच्या मदतीनं 44 या आकड्यावरती. फ्री आता कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे त्या ठिकाणी बॅटर गणराजला. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत. 12 चेंडू 31. नेक्स्ट मॅच अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी आणि त्यांना फाईट करेल जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंग पाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा. फ्री संधी पुन्हा एकदा गणराजला. ऑन साइडला बैठक स्ट्रोक इम्प्लिमेंट करण्यात आलाय. अवधाचं टायमिंग जुळलं नाही. फिल्डर थोडे दूर आहे डीप मध्ये. बॅकअप करण्यात आलेला आहे स्क्वेअर लेगच्या दरम्यान. जोपर्यंत उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा. स्क्वेअर लेगच्या फिल्डरला तर बॉलला उलकावणी दिली होती, मात्र मिड विकेटचे फिल्डर जे वेगानं पोहोचले त्यांच्या वतीनं बॅकअप करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या या निर्णायक 2 धावा. 2च्या मदतीने धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ती 46 धावा धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल 12 चेंडूत नॉट आउट. 33 धाब्याचं योगदान त्या ठिकाणी टॉप ऑर्डरला आपण बघत आहोत गणराजच्या बॅट मधून.
व्ही शेप मध्ये फुलर लेंथ होता. हवं तसं बॅटन बॉलवरती कंट्रोल पाहायला मिळाला नाही फलंदाजाचा आणि सर्दी शेवटी बऱ्याच कालावधीनंतर सध्या धावफलकाला दिलासा देणारा विश्रांती देणारा हा निर्धाव चेंडू आपण बघत आहोत महेशच्या स्पेल मधून. धावसंख्या स्थिर 46-46. ऑन साइडला वळवण्यात आला. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाही आहेत. बरोबर गॅप मध्ये खेळतायत. प्रॉपर गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जाईल काऊ पेसला पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. नोंदवलेले ते जनमान गोवेन. लाईन इथे मिस झाली. बॉल थापॅड वरती आदलला. कमी गतीने बॉल टाकण्यात आला होता. वेगवान चेंडू नव्हता. जोरानं बॅट फिरवली जरूर मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू याचबरोबर ओव्हर नंबर 3 झालेल कंप्लीट. षटक तिसरं समाप्त झालं आणि सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ती बॅटिंग करणारी टीम जनमान गोवे. पॉवर पॅक फलंदाजी आपण बघत आहोत सध्याच्या घडीला. गणराजच्या बॅट मधून चांगलं योगदान चांगलं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये. 16 बॉल 37 धावसंख्येचं ज्यामध्ये 3 षटकार 4 चौकार 231 चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. पायसे किती धावसंख्येपर्यंत पहिल्या डावाच्या अंतिम मजल मारेल तो गणेश 11 लोणारच्या अगेन्स्ट संघ अर्थात जनमान गोवे. संगणकाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. पहिल्या सत्रामध्ये आम्ही गोलंदाजी करू असा मानस त्यानं व्यक्त केला होता मात्र गोलंदाजांची हवी तशी भरदार कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या विरोधात सुरुवात जबरदस्त झाली होती. सलामीवीर प्रतीक मात्रे स्वस्तात परतला होता मात्र तदनंतर डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी पार्टनरशिप आतापर्यंत उभारण्यात आलेली आहे ती 50 धाब्याची. 20 चेंडू 50 ची भागीदारी. स्पर्धेतील पहिलं हे कॉन्ट्रीब्युशन 2 बॅटरच्या दरम्यान 50 धावसंख्येचा आपण बघत आहोत. 50 रन पार्टनरशिप इन जस्ट 20 डिलिव्हरी ज्यामध्ये योगदान आहे इंडिव्हिज्युअल नॉस्ट्राक रेनला धनराजचं. त्या ठिकाणी 37 धाब्याचं आघाडीसाठी आपण बघत आहोत सलामीवीर आणखीन एक बॅकबोन जनमान गोवेचा. त्या ठिकाणी आतिश मात्रे सध्या स्ट्राक रेनला. अंतिम षटक सुरू झालंय. पहिला बॉल कमी गतीने टाकला जरूर मात्र लेगस्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल ज्याची प्रतीक्षा ज्याची वाट इट इज अ नो बॉल. नो बॉल घोषित करण्यात आलाय पंचांकडून. त्याच कारणास्तव आता अतिरिक्त एक धावफलकावरती ऍड केली जाईल ड्यू टू द फील्ड रिस्ट्रिक्शन. हा देखील नो चेंडू आपण पाहिला. सातत्यानं या मॅच मध्ये जो दबाव बनला जी पार्टनरशिप बनल्यानंतर प्रेशर पडला तो प्रेशर आता जुगारता येत नाहीये गणेश 11 लोणारला. धावसंख्या 51. फ्री हिट कॉल. अर्ध्या विकेट वरती कसा सोडेल सलामी वीर आतिश मात्रे आणि त्याच्या बॅट मधून आलाय फ्री हिट वरती हा फुल टोल वसूल करणारा स्कोरलेग सीमा पार षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ते 57. 57 धावा याचबरोबर धावफलकावरती. आतिश मात्रे देखील आता चांगल्या टच मध्ये चांगल्या रंगात फिनिशरची भूमिका या मॅच मध्ये तो सध्या अदा करत असताना मागच्या 3 षटकात जास्त स्ट्राइक त्याला मिळाली नव्हती मात्र या षटकात जशी स्ट्राइक त्याच्याकडे रोटेट झालेली आहे पहिल्या चेंडू पासून अगदी तो तुटून पडलाय. त्या ठिकाणी गोलंदाज ऋतिकच्या अगेन्स्ट. बॅकफुटर आले. ऑन साइडला पूल करण्यात आला. फिल्डर उपस्थित होते मात्र त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल जाईल विकेट सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार आतिश मात्रेच्या बॅट मधून. खार्डी संघ नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. खास करून समीरजी तांगडे देखील उपस्थित झालेले आहेत. स्वर्गीय पंडित स्मृती चषकाच्या निमित्तानं त्यांचं स्वागत. बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली बॉल पाठवा. पहिला चेंडू फील्ड रेस्ट्रिक्शनचा नो आला. त्यानंतर लागोपाठचे येणारे 2 षटकार. धावसंख्या वेगानं फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना ती बॅटिंग करणाऱ्या जनमान गोवेची आपण बघत आहोत. 63. 63 धावा याचबरोबर धावफलकावरती. सांघिक धावसंख्येचा आय थिंक उच्चांक
या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये बनवलेला आपण बघत आहोत. तो बॅटिंग करत असताना जयमान गोवेन 63 धावा उभारलेल्या आहेत. महत्वपूर्ण एकच धक्का बसला. तिसरा बॉल, त्यावरती देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. सेकंडचा कॉल करण्यात आला. नॉस्ट्राकरेनला गणराज वेगानं परतलेलं. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. फिल्डरवरती दबाव बनवला, प्रेशर बनवला आणि जशी दुसऱ्या धाब्याची संधी निर्माण झाली त्या संधीचं सोनं देखील करण्यात आलं. 2च्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे. ते आतापर्यंत 65 धावा. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट, विकेट कीपर बीट, बॅटर देखील बीट, शॉट थर्डमॅन आणि शॉट फानलेग बॉलच्या पाठमोर आउटफील्ड फास्ट, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. लास्ट मोमेंटला बॉलनं लॉकस्टॉप सीमा रेषेला धडक मारली आहे. येत आहेत बायच्या स्वरूपात या निर्णायक, महत्वपूर्ण, लाभदायक, फायदेशीर, उपयुक्त 4 धावा. 4च्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत 69. असं म्हटलं जातं घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. जणू काय तोच आभास अजय सर या मॅच मध्ये आतापर्यंत होतोय. अर्ध्या विकेटवरती हाफ ट्रॅकर व्यवस्थित टायमिंग करू शकले नाही. स्वतःवरती नाखुश आहेत, नाराज आहेत. त्या ठिकाणी बॅटर आतिश, संधी होती मोठ्या स्ट्रोकची. लेफ्टी बॅटर साठी अर्ध्या विकेटवरती बॉल म्हणजे जणू काही संधीच होती. तिचं सोनं करता आलं नाही. आणि ती अवघी एकदा धावा संख्या 70. स्पर्धेमध्ये आणखीन एक उच्चांक आता या दुसऱ्या विकेटच्या भागीदारीच्या दरम्यान आपण बघत आहोत. 70 धावा संख्या. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी अंबुजा सिमेंट पेक्षाही अतूट आणि अविश्वसनीय भागीदारी आता निर्माण केलेली आपण बघत आहोत. 70 धावा दाफलकावरती अंतिम चेंडू पहिल्या डावाचा ऑन स्ट्राईक गणराजला आपण बघत आहोत, ज्यानं सुरुवात दमदार केली होती. पायसा डावाचा फिनिश कसा करेल. थांबले ऑन साइडला, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल, पॉज अँड एक्झिक्यूट. बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेल फिनिश. पहिला डाव संपला. चौकाराच्या साथीनं उभारल्या धावात 74 आणि 75चं टार्गेट सेट झालंय गणेश 11 लोणारच्या समोर. दुसऱ्या विकेटसाठी 74 धाब्याची भागीदारी. शून्यावरती सलामीवीर बाद झाले होते प्रतीक म्हात्रे. मात्र तदनंतर दोनही फलंदाजांची तुफानी फटकेबाजी. 17 चेंडू 41 बनवल्या गणराजनं, 10 चेंडू 21 बनवल्या आतिशनं. एक्स्ट्रा देखील भरपूर आपण पाहिल्या पहिल्या सत्रात. आणि या मॅच मध्ये 74 धावा उभारल्यानंतर पाहायचं 75चं संरक्षण कसं केलं जाईल. टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इमिडिएटली या टॉस करता. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. महत्वपूर्ण निर्णायक सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन पोचा दोन्ही टीमचे फर्स्ट ऑफ ऑल अजयजी घरत सर आपल्या समेत टॉस कबॉक्स कक्षामध्ये जॉईंट होतील. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच मिस्टर बिराडे. बघा याच मैदानावर आणखी एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ग्रामस्थ मंडळ नांदकर आयोजित नांदकर चषक 2025 नवीन वर्षाची भेट असणार आहे सर्व क्रिकेट रसिकांसाठी आणि सर्व क्रिकेटपटूंसाठी. तब्बल 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी दिलं जाईल. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 आणि 15,000 रुपये प्रत्येकी. तसेच आणखी काही वैयक्तिक आकर्षक पारितोषिक असणार आहेत. संपर्क आपण करू शकता या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अनिकेत घरत आणि अक्षय थेटे यांच्याकडे. प्रवेश फी असेल 10,000 रुपये. तर नाणेफेक इथे आपण संपन्न करणार आहोत. आपण सध्या एन्जॉय करत आहोत स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024 आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर कोळीवाडा आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या फेरीतील आजचा हा शेवटचा सामना असेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत देवरुंगपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला खार्डी. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय नामदेवजी कोणकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस कॉइन एका बाजूला आई एकविरा आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय पंडित स्मृती.
खारडी टीमचे कॅप्टन कॉल देतील. प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल. हा एकवीर असा कॉल आहे समीर तांगडे यांच्या माध्यमातून, परंतु आलेला आहे स्वर्गीय पंडित स्मृती. टॉस जॅम्बिका देवरुंगपाडा संघाने जिंकलाय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हावं. कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा जरूर आपण करणार आहोत. या ठिकाणी टॉस आपण जिंकलेला आहे देवरुंगपाडा संघ. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खरं तर नुकतीच सुरुवात झालेली आहे या हंगामाला, मात्र एक अतिशय छान स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेल्या आहेत. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा. कसं वाटतंय, काय सांगाल स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान आहे. खेळण्यासाठी संधी दिली त्यांच्या हार्दिक अभिनंदन करतो. प्रथम गोलंदाजी करणार आहात. 4-4 षटकांची मॅच आहे. कुठले 4 गोलंदाज असतील ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत आपल्याला? ऋतिक, मनोज, ओमकार, किशोर त्यांच्याकडून अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. समीर, मला वाटतं तुमचा संघ या विभागामध्ये फार क्वचित खेळण्यासाठी येत असेल, परंतु या हंगामाच्या सुरुवातीलाच तुम्ही आलेले आहात. तुम्ही काय सांगाल आयोजनाबद्दल आणि कशी टीम आहे तुमची, काय कॉम्बिनेशन आहे? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि यंग पोरं घेऊन मी खेळत आहे आणि मी पण स्वतः 3 वर्षानंतर टीममध्ये कमबॅक केला आहे आणि यंग पोरं असल्यामुळे जास्त विश्वास त्यांच्यावर ठेवला आहे. या आधीचे काही सामने आपण पाहिले असतील. काय वाटतंय किती स्कोर तुमच्यासाठी पार स्कोर असेल, किती स्कोर चांगला ठरेल? स्कोर तर सांगू शकत नाही, कारण की बॉलिंग चांगली टाकेल तो सामना जिंकू शकतो. निश्चितच. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचच्या करिता. तर नाणेफेक येथे संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला जॅम्बिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघानं. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण थेट चालू असलेल्या मॅचकडे. आता रनचेजला होतीये सुरुवात. चला, फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. बघा, टॉस चालू असतानाच आपली सलामीची जोडी मैदानात यायला हवी. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस घेत आहोत. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळतील आणि विशेषतः या मैदानावर नानकर चषक 2025 ही नवीन वर्षाची भेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 जानेवारी ते 5 जानेवारी 2025 असा कालावधी त्या स्पर्धेचा असणार आहे. आणि या मॅच मध्ये आपण बघतोय सर्वात मोठं टार्गेट आजच्या दिवसातील आतापर्यंतचं 75 धावांचं टार्गेट येथे चेस करायचं आहे. गणेश 11 लोणाड संघाला. लोणाड विरुद्ध जय हनुमान गोवे अशी ही लढत आहे. लोणाड संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी स्वीकारली, परंतु गोलंदाजी हवी तशी त्यांना करता आली नाही. ऋषिकेशनं पॉवर प्लेमध्ये तेवढी चांगली गोलंदाजी केली होती. 13 धावा देत 1 गडी बाद केला होता आणि त्यानंतर अतुलने देखील 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटची 2 षटकं अतिशय महागडी षटकं पाहायला मिळाली. गणराज आणि आतिश यांनी धमाकेदार फलंदाजी केली. गणराजनं 37 धावांचं योगदान दिलं. आतिशनं 21 धावा बनवल्या. प्रतीक शून्यावर बाद झाला होता. पहिला झटका पहिल्याच बॉलवर लागला होता, मात्र तदनंतर एक अप्रतिम भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 74 धावांची पार्टनरशिप आणि आता 75 धावांचं डोंगर येथे सर करायचं आहे विजयाकरिता गणेश 11 लोणाड संघाला. चला, खेळाला सुरुवात करायची आहे. प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आज एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सध्या हा 4था सामना आपल्या समोर आहे. यानंतर खार्डी आणि जॅम्बिका देवरुंगपाडा यांच्या दरम्यानची लढत असेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आतिश. हा बॉल सुरेख बॉल, चांगल्या बॉलनं सुरुवात करत असताना सलामीचे फलंदाज रितेश आणि ऋषिकेश. बंटीनं सुरुवात केली गोलंदाजीला. बंटी आहे गोलंदाज. ऑफ साईडला 5 खेळाडू सर्वच्या सर्व सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये. बाकीचे 2 खेळाडू सीमा रेषेवर तैनात. फुलर लेनचा बॉल होता, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली आहे फलंदाज रितेशनं. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होत असताना खरं तर गणेश 11 लोणाड संघ देखील आपण बघतोय की नौखा संघ आहे. बरेचसे नवोदित खेळाडू या टीमकडे आहेत. अनुभवाची कमतरता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आणि आता फलंदाजीमध्ये देखील सुरुवात तेवढी चांगली म्हणता येणार नाहीये. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव खेळलेत फलंदाज रितेशनं. दुपारचं हे सत्र आहे. खूप चांगल्या वातावरणामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे. सकाळच्या सत्रामध्ये बरेचसे मान्यवर उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते.
चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता, आतली कडा लागली आहे. शॉट मिड विकेटला स्वतः गोलंदाजाने जाऊन चेंडू अडवलाय. तत्पूर्वी मात्र एक धाव घेण्याची संधी मिळते. आक्रमक सुरुवातीची आवश्यकता आहे, धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल. देवरुंगपाड्याचे रोहिदासजी घोडे आणि सुभाषजी घोडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतायत आमचे हे दोन्ही मान्यवर. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाज चुका करतायत. चेंडूच्या मेरिटवर फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये, चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. आणि ज्या पद्धतीनं फलंदाजीला सुरुवात झालेली आहे असं वाटतं की सामना कदाचित एकतर्फी होईल. एकतर टार्गेट 75 धावांचं आहे. पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त 1 धाव फलकावर. यावेळेला जागा बनवून आडव्या बॅटनं खेळायचं होतं. वरची कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूनं बॉल अडवला आणि तदनंतर शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूने त्याला सहाय्य केलंय. 1 धाव येथे फक्त घेण्याची संधी उपलब्ध होती फलंदाज ऋषिकेशकडे. स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना ऋषिकेश चौकार षटकारांची अक्षरशः पेरणीच करावी लागेल गणेश 11 लोणार संघाला हा सामना जिंकण्याकरिता. बंटीला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळत आहे या खेळपट्टीमध्ये. चांगली खेळपट्टी आहे, फलंदाज गोलंदाज दोघांना सहाय्य करणारी ही खेळपट्टी. टॉप एज बॉल हवेत आहे परंतु फिल्डर थोडासा दूर राहिलाय. बॉल पूर्णपणे कॅरी झालाच नव्हता. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय एस्टनच्या पाठीमागे. फक्त 1 धाव आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अतिशय संथ सुरुवात गणेश 11 लोणार संघाची. धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर फक्त 3 धावा. विकेट गेलेली नाही, मात्र फक्त 3 धावा फलकावर. आणि आता 18 बॉल्समध्ये तब्बल 72 धावांची आवश्यकता. या आधीचे सामने खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. कुठेतरी बॅट आणि बॉलचा चांगला संघर्ष होता, परंतु हा सामना थोडासा एकतर्फीच पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये फलंदाजांचं वर्चस्व राहिलं. आतिश आणि गणराज यांच्या दरम्यान 74 धावांची नाबाद पार्टनरशिप पाहायला मिळाली, ज्यामध्ये 37 धावांचं उत्कृष्ट योगदान गणराजचं राहिलं. चौकार षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला दोन्ही फलंदाजांनी. आतिशनं देखील 21 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि बरेचसे एक्स्ट्रा रन्स देखील पाहायला मिळाले होते. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अविनाश. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. 5 खेळाडू आता सीमारेषेवर तैनात. बॅक ऑफ लेंथ वरची कडा लागली आहे. मिस टाइम फटका होता, मात्र गोलंदाजाच्या आवाक्यापासून थोडासा बाहेर बॉल. झेलसाठी प्रयत्नशील होता गोलंदाज, परंतु बॉल त्याच्या आवाक्या बाहेर होता. 1 धाव येथे मिळाली आहे. शांत क्रिकेट. पहिल्या डावामध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली होती, परंतु त्याचं चोख प्रत्युत्तर लोणार संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत देता आलेला नाही. मात्र यावेळेला एक जबरदस्त तडाखा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आडव्या बॅटनं प्रहार केला आणि बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. अखेर ऋषिकेशच्या बॅटमधून पहिला मोठा फटका या डावातील पाहायला मिळतोय. थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. बॅकफुटला वेट करत असताना चांगला प्रहार केला होता. लॉंग ऑफ फिल्डरला बीट करून बॉल थेट सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स चौकार. आणखी एक मोठा फटका यावेळेला लॉंग ऑनला उडवलाय. फिल्डर येतोय चेंडू खाली. दुरून येण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला, परंतु कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा पार. बघायचे चौकार आहे की षटकार. टीव्ही पंचांची मदत येथे घेण्यात आलेली आहे. अगदी सीमारेषे लगत बॉल लँड झालाय, मात्र सीमारेषा क्लिअर केली की नाही ते तपासलं जाते. की एका टप्प्यानं बॉल सीमारेषा पलीकडे गेलेला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट ह्या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहत आहात. आणि हा चौकार असेल, 1 बाउन्स चौकार. झेल ड्रॉप झालाय. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. पलटवार येथे सुरू केलेला आहे फलंदाज ऋषिकेशनं. अशाच प्रकारच्या बॅटिंगची आवश्यकता आहे. ऋषिकेशमध्ये ती क्षमता आहे की तो सातत्याने मोठमोठे प्रहार करू शकतोय आणि ते दाखवून देत असताना 4 धावांनी धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. 12 रन्स विदाउट लॉस. आणखी 63 धावांची आवश्यकता. फक्त 15 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अविनाश. राईट मोर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. अचूक टायमिंग साधता आलं नाही आणि त्यामुळे फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. बॅटची आतली कडा लागली होती. गोलंदाजांनी भरपूर चुका केल्या. विशेषतः आपण 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये
जी गोलंदाजी बघितली होती लोणार संघाकडून फारच सुमार दर्जाची गोलंदाजी झाली होती. यावेळेला फुल टॉस फ्लिक करत असताना बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर दुरून येतोय, बॉलवर अक्षरशः झेपावलाय परंतु मिसफिल्ड. अतिघाई संकटात नाही, त्याचा फायदा येथे घेत असताना फलंदाज. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. 15 रन्स विदाउट लॉस. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. आणखी 60 धावांची आवश्यकता आहे. फक्त 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण अतिशय खडतर आहे, अतिशय अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. मॅथमॅटिकली अजूनही पॉसिबल आहे, परंतु त्यासाठी तशी बॅटिंग करावी लागेल. बॉलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क नाहीये. विकेट कीपर देखील तिथे बीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक असेल आणि इथे विकेट अक्षरशः फेकली गेलेली आहे. फलंदाज धावबाद. 22चा इशारा देखील आलेला आहे पंचांकडून आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1/16. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन षटकासाठी गणराज सज्ज होत आहे, ज्यानं चांगली धुवाधार बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 37 धावांचं योगदान दिलं. उंचपुरा असा अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ खेचलाय ऑन साईडला, ड्रॅग केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि दुसरी धाव देखील इथे मिळते, परंतु एकेरी दुहेरी धावांनी फक्त धावफलक हलतं राहील. आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये. जे टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत मजल मारू शकत नाहीये अशा फलंदाजीनं गणेश 11 लोणार संघ. 11 बॉल्स मध्ये 57 धावांची गरज. शॉट ऑफ लाईन पुल केला, यावेळेला हवेत खेळलाय, मिस टाइम फटका, फिल्डर येतोय दुरून आणि यावेळेला मात्र जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. डीजे येथे फायदा घेत असताना गोलंदाज. शॉट ऑफ लेन गोलंदाजी सुरू आहे. यावेळेला बाउन्स चांगला प्राप्त केला होता. लाईन चांगली होती, विशेषतः वेल डायरेक्टेड शॉट बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर. त्याला मिडविकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, मात्र फटक्यावर अजिबात नियंत्रण मिळवता आलं नाही आणि ऋषिकेशला अखेर येथे माघार घ्यावी लागली. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या फक्त 18 आणि आता समीकरण आहे 10 बॉल्स मध्ये तब्बल 57 धावांची आवश्यकता. सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळत आहे जय हनुमान गोवे संघाचं. नवीन बॅटर उमेश मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गणराज. यावेळेला जबरदस्त बॉल, फुलर लेंथ, विकेट टू विकेट डिलिव्हरी आणि त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. दुसरा धक्का देत असताना या ओव्हरमध्ये गोलंदाज गणराज. आणि या सामन्यासाठी खरं तर सामनावीराच्या पुरस्कारासाठी त्यांनी आपली दावेदारी प्रबळ केलेली आहे असंच म्हणता येईल. बॅटनं देखील चांगलं योगदान दिलंय. 37 धावा बनवल्या आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर गणराज. गणराजचं राज राहिलंय या संपूर्ण मॅच मध्ये.
सामन्याची सुरुवात फार चांगली केली होती लोणार संघानं. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली होती ऋषिकेशनं, परंतु तदनंतर गणराज आणि आतिश यांची धमाकेदार फलंदाजी याच्या जोरावर 74 धावांपर्यंत मजल मारली जय हनुमान गोवे संघानं. आणि आता पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेला या सामन्यामध्ये संघ लोणाड. हॅट्रिक बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर थोडासा खाली राहणारा बॉल होता. जागा बनवून आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता नवीन फलंदाज विघ्नेश कडून, मात्र बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात गणराजनं आपल्या षटकामध्ये. 4 चेंडू टाकून झालेत आणि 2 गडी बाद केलेत. पूर्णपणे एकतर्फी सामना. ह्या वेळेला गुड लेंथवर ठेवलेला बॉल होता, चांगलाच उसळलाय. चांगली हाईट आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की जेव्हा जेव्हा त्याने गुड लेंथ किंवा शॉर्ट ऑफ गुड लेंथ किंवा शॉर्ट पिच गोलंदाजी केली आहे त्याला चांगला बाउन्स मिळतोय. खूप साऱ्या अशा अपेक्षा असणार आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या नवीन हंगामामध्ये गणराजकडून जय हनुमान गोवे संघाला. चांगली कामगिरी करत असताना या मॅचमध्ये हो 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 काय बॉल होता, नास्टी डिलिव्हरी. फलंदाजाला अजिबात बॉल उमगला नाहीये, खतरनाक बॉल होता. पुन्हा एकदा बॅट्समन बीट होतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक गणराजचं समाप्त होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 3 बाद 18. केवळ औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 57 धावांची आवश्यकता. नाजूक अवस्था आपण बघतोय गणेश इलेव्हन लोणाड संघाची, जशी नाजूक अवस्था आज भारतीय संघाची झाली आहे. ॲडलेट कसोटीमध्ये पहिला दिवस 112ला 6 गडी बाद झालेले आहेत भारतीय संघाचे. स्विंग अँड मिस, जस्ट अ वाइल्ड स्विंग ऑफ द ब्लेड, नो कॉन्टॅक्ट whatsoever between bat and ball, and bowler starts with a dot delivery in this last over. Pratik bowling from the commentary box end. Only formalities are left in this game. Mahesh on strike. Oh, that's a lovely delivery, a good leg cutter, and he's gone. A wicket goes down. 4th wicket goes down. विलास जटाकी साहेबांचं आगमन झालंय मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा आयोजित स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024 मध्ये विकेटचं पतन झालंय. 4था धक्का बसलाय. यष्टीचितच्या रूपात फलंदाज बाद झालाय. चांगलं यष्टीरक्षण आपण बघतोय. अमर पाटील विकेट किपरच्या भूमिकेत, एक अनुभवी खेळाडू आहे. हा बॉल स्क्वेअर आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल येथे धाव देखील कंप्लीट करतायत फलंदाज. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. दैवत वेळेकर आणि संजय सुतार हे 2 दर्जेदार पंच अगदी पहिल्या मॅच पासून आपण त्यांना बघतोय या स्पर्धेमध्ये. चांगली पंचांची कामगिरी आतापर्यंत, उल्लेखनीय कामगिरी. खरं तर फार कठीण कार्य असतं पंचांची भूमिका पार पाडणं क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु आतापर्यंत खूप दर्जेदार पंचगिरी पाहायला मिळालेली आहे. सामन्यामध्ये विशेष काही असं उरलेलं नाही, फक्त आता पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करू शकतात फलंदाज. आणखी एक चांगला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, वेगवान बॉल होता, बेट केलाय फलंदाजाला. सपशेल नांगी टाकली आहे या मॅच मध्ये लोणाड संघानं जय हनुमान गोवे संघाच्या पुढे. मग ती गोलंदाजीमध्ये असेल किंवा फलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये, तिन्ही विभागांमध्ये बॅकफुटलाच पाहायला मिळालाय गणेश इलेव्हन लोणाड संघ. लेग कटर चेंडूच्या वेगात चांगला बदल करत असताना चांगलं मिश्रण करतोय गोलंदाज प्रतीक. खरं तर आता ही गोलंदाज प्रतीकसाठी पुढच्या मॅचसाठीची मॅच प्रॅक्टिस आहे, सरावच आहे असंच म्हणावं लागेल. कारण फक्त आणि फक्त औपचारिकता तो कंप्लीट करत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 19, टार्गेट 75 धावांचं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेंथ. यावेळेला चांगला फटका जरूर आहे, परंतु डीप मिड विकेटला तिकडे फिल्डर उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. फक्त 1 धाव मिळेल.
शेवटचा चेंडू बाकी आहे. 54 धावांची आवश्यकता. फार मोठ्या फरकानं हा सामना जिंकताना दिसेल आपल्याला जय हनुमान गोवे संघ. हियर इज द लास्ट बॉल ऑफ द मॅच. स्लोवर डिलिव्हरी, बॅटची कड लागली आहे, फिल्डर आहे पाठीमागे आणि याचबरोबर सामना समाप्त. अखेर 53 धावांनी विजयावर शिक्कामोर्तब करत असताना जय हनुमान गोवे संघ या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या देखील जय हनुमान गोवे संघानं उभारली आणि सर्वात मोठा विजय देखील त्यांच्याच नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम जय हनुमान गोवे अँड हार्ड लक गणेश 11 लोणाड. लोणाड संघाचे आम्ही आभारी आहोत की आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलात त्याबद्दल. आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि लगेच जाऊयात मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे. सामनावीर खेळाडू